आज आपण ही कुंडी जी आहे आणि याच्यामधील झाड मरलेलं आहे तर ते काढून आपण याच्यामध्ये दुसरं झाड लावायचं आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। उन्हाळ्याच्या दिवसात बरेचसे झाड आपले मरून जातात, त्याच्यामध्ये खूप चांगले झाड, खूप किमतीचे झाड, जास्त किमतीचे झाड सुद्धा मरतात, त्याला आपण काहीही करू शकत नाही। आता हे माझं बियांपासून उगवलेलं सोनचाफ्याचं रोप होतं, ते मी सर्वांना दाखवलं होतं, पण ते सुद्धा मेलेलं आहे। इतक्या छान मुळ्या वगैरे फुटल्या होत्या त्याला पण। चला आता याच्यामध्ये मी दुसरं रोप लावणार आहे। पाऊस पडत आहे आणि ही रोप आपण जर लावली तर ते चांगले ग्रो होतात, रुजू होतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात रिपोर्टिंग करायची नाही कुठल्याही रोपाची, कारण उन्हाळ्यामध्ये ऊन खूप असतं आणि झाडांमध्ये जीव खूप कमी असतो, तर ते रोप मरायला लागतात। तर ही थोडीशी माती काढायची आहे। याच्यामध्ये अगोदर थोडंसं खत वगैरे असतं ह्या कुंड्यांमध्ये सुद्धा, निवळच असं समजायचं नाही की याच्यामध्ये काहीच नसेल म्हणून, तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये खत सुद्धा टाकत असतो। तर ही माती थोडीशी अगोदर काढून घ्यायची आहे। वरचा लेअर काढायचा, एक 3 इंच तरी कुंडी आपण खाली ठेवणार असतो। तर कुंडी खूप मोठी नाहीये, पण आता खाली झाली आणि त्याच्यापेक्षा गुलाबाची कटिंग लावली होती त्या कुंडीमध्ये, तर ती तर खूपच छोटी कटिंग, त्याच्यापेक्षा गुलाबाची जी कुंडी आहे ती तर खूप छोटी आहे, म्हणून मी याच्यामध्ये ते लावायचं ठरवलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवते ते अगोदर। आता ही गुलाबाची कुंडी आहे, याच्यामध्ये मी कटिंग लावली होती, किती छोटी कुंडी आहे पहा, आणि ही कटिंग लावलेली पहा। तर ही कटिंग आता फुटलेली आहे आणि याला छोटेसे गुलाब सुद्धा येऊन गेलेले आहेत इथे आणि इथे। तर ही जी कटिंग आहे त्याची एकच फांदी राहिलेली आहे आणि उन्हामुळे, खूप ऊन पडल्यामुळे ही फांदी जळून गेलेली आहे, तुम्ही पहा पूर्ण फांदी जळालेली आहे। तर मी हिला ह्या फांदीला मी कट करणार आहे। कधी कधी काय होतं, आपण थोडासा हलगर्जीपणा केला, थोडंसं दुर्लक्ष केलं की आपले ते रोप असतात ते मरून जातात, आणि आपण ते जगवण्यासाठी किंवा कटिंग उगवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते, किंवा कुणाकडून तरी ती कटिंग वेगळी आणलेली असते आणि तिला आपल्याला गुलाबाचं रोप तयार करायचं असतं, किंवा मग आपण त्याच्यामध्ये खूप जीव ओतलेला असतो तिला वाढवण्यासाठी, आणि जेव्हा आपण थोड्या दिवसांनी दुर्लक्ष करतो तेव्हा ते पूर्ण झाड मरून जातं आणि नंतर आपल्याला असं होतं की ते कुठंच मिळालं नाही, तर आपल्याला असं होतं की अरे मी थोडंसं लक्ष दिलं असतं तर बऱ्यापैकी माझं झाड चांगलं झालं असतं। तर हे गुलाबांचं सुद्धा तसंच असतं, माझे गुलाब खूप मेले आता ह्या दिवसांमध्ये, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मरतात माझे गुलाब, कारण ते टेरेसवरती ठेवते मी आणि नंतर त्याला कुंड्यांना ऊन लागतं, कुंड्या गरम होतात आणि मग ते खराब होऊन जातात। त्यासाठी कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या नाही ठेवायच्या, मातीच्या असतील तर चांगलं असतं। तर आता हे हळूच काढणार आहे। ही आपण कुंडी खाली केलेली आहे, याच्यामध्ये तात्पुरतंच लावायचं आहे, थोडंसं मोठं झालं की अजून दुसऱ्या कुंडीमधला ते लावावं लागेल। आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगलीच माती आहे, जेव्हा ते मी रोप घेतलं होतं त्याच्यामध्ये लावायला तेव्हाच मी त्याच्यामध्ये व्यवस्थित खत वगैरे टाकलेले असतात। तर याच्यामध्ये थोडंसं शेणखताचा चुरा आहे, तर थोडासाच टाकणार आहे मी। आता 2 झाडं लावून दाखवत आहे तुम्हाला। बस एवढंच टाकत आहे। आता हे अलगद मी झाड काढत आहे।
पहा, कुठेही मुळांना इजा वगैरे न होऊ देता मी अलगद हे झाड काढलेलं आहे. फक्त कुंडीला असं मागून मारलेलं आणि ते झाड पुढं आलेलं. आता याच्यातील माती मी याच्यामध्ये टाकत आहे. तर मागे मी खत केलं होतं अंड्याच्या टरफलांचं आणि केळीच्या सालीचं. हे तर तुम्हाला हे व्हाईट व्हाईट इथे दिसत आहे तेच आहे. मी टाकलं होतं याला. या कुंडीमध्ये सुद्धा तेच होतं. तर खतावरील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे मी कोणतं खत बनवते ते तुम्हाला नक्कीच कळून येईल. तर ही माती पूर्ण भरून घेते. आपल्याला ह्या कुंडीमधील 3 इंचाचा थर हा पाणी देण्यासाठी ठेवायचा. आणि जर माती बाय चान्स खाली बसली तर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला खत माती देता येईल, म्हणून आपण ही 3 इंच कुंडी अशी खाली ठेवत असतो. तर ह्याला थोडंसं दाबायचं आहे म्हणजे खाली जाईल अजून. थोड्या दिवसांनी ही माती अजून थोडीशी खाली जाईल, तेव्हा आपल्याला पुन्हा याच्यामध्ये माती टाकता येईल. त्यामुळे कुंडी भरताना थोडंसं असंच ठेवायचं आहे, म्हणजे 3 इंच तरी वरती अशी मोकळी जागा राहिली पाहिजे. आणि याला आता आपण बाजूला ठेवूयात आणि आपण दुसरी कुंडी सुद्धा रिपोर्ट करणार आहोत. याच्यामध्ये नंतर मी थोडंसं पाणी देणार आहे. आता ही पण कुंडी खाली झालेली आहे. ही मातीची कुंडी आहे, तर शक्य होईल तेवढी मातीची कुंडी घ्यायची. मातीच्या कुंड्यांमध्ये झाडं अजिबात खराब होत नाहीत. माझ्याकडे 2-3 कुंड्या आहेत मातीच्या, तर खूप छान असे त्याच्यामध्ये झाडं झालेली आहेत. तर माझं ऍपलचं रोप त्याच्यामध्ये आहे, खूप मोठं झालेलं आहे. आणि एवढीच कुंडी आहे. आता मला दुसरी कुंडी त्याच्यासाठी मी आणलेली आहे आणि तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ते दाखवीन. या कुंडीतील आपण माती काढलेली आहे, थोडासा खड्डा केलेला आहे. हे रोप लावायचं आहे त्यामध्ये. आता हे पिटुनियाचं रोप आहे. खूप सुंदर कलरचे फुलं येतात त्याला. आणि हे बरेच दिवस झालं छोट्या कुंडीत आहे, त्यामुळे आता हे थोडीशी अवस्था याची खराब झालेली आहे, कारण पानं वगैरे बारीक झालेली आहेत. काही फांद्या सुद्धा मनानेच तुटून पडलेल्या आहेत. इथे फांदी ही तुटलेली आहे, त्यामुळे याला हे काढावंच लागेल आता. तर याला सुद्धा मी याच्यामध्ये लावणार आहे. आता हे अलगद झाड मी काढून घेते. हे थोडंसं शेणखत आहे ते मी टाकून देते खाली. तर हे कटिंगचं थोडंसं तुटलेलं होतं ते मी काढलेलं आहे. झाडांना इजा होईल असं काहीही करायचं नाहीये. अलगद असं मारून मारून कुंडीला झाड बाहेर काढायचं. तर हे झाड खूप गच्च झालं होतं आणि त्यामुळे काढताना तुटलं याचं फांदी पण. इथे पहा, खूप गच्च झाल्यामुळे काढताना खूप प्रॉब्लेम आला. काही हरकत नाही. याला नवीन कुंडी मिळते, त्यामुळे थोडासा त्रास त्याला सुद्धा सहन करावा लागला माझ्यामुळे. बऱ्याचशा कुंड्या खाली झालेल्या आहेत, झाडं मरून गेल्यामुळे. गुलाबाची बरीचशी रोपं मरून गेलेली आहेत आणि तुम्हाला नंतर केव्हा तरी ते दाखवणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर या कुंडीमध्ये बरीचशी माती टाकलेली आहे.
कारण हे पाणी धरून ठेवतं, त्यामुळे याला असा एवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि ही कुंडी छोटी आहे, थोडीशी मोठी असती तर तिला सुद्धा मी इथे जागा ठेवली असती, पण छोटी कुंडी आहे आणि हे पाणी धरून ठेवेल ही कुंडी. याला पाण्याची आवश्यकता जरा कमी लागते. तर याच्यामध्ये आपण आता ही कटिंग सुद्धा लावून देऊया. जी कटिंग आपण हे झाड काढताना तुटून आलेली तिला लावून देऊया. हे असे फुलं आले आणि सुकले की हे तोडून काढायचं, नाही तर ह्यानी बिया बनवण्यात ह्या झाडाचं सगळं पोषण जातं आणि मग फुलं कमी येतात आणि झाड पण कधी कधी मरून जातं. याचे पानांची साईज सुद्धा खूप कमी झालेली आहे उन्हाळ्यामुळे. तर पानं खूप मोठी असतात ह्याची सुद्धा. हे लावून टाकते आता असंच. हा एक प्रकारचा छंद आहे माझा आणि मला हे असं गार्डनिंगचं काम करायला आवडतं. माझं मन याने शांत होतं, विरंगुळा मिळतो, त्यामुळे मी हे काम करत असते. बरीचशी हे काम करताना घरातली बरीचशी कामं तशीच राहतात आणि त्यामुळे पण मग थोडंसं कमी लक्ष द्यावं लागतं झाडांमध्ये, असं होतं. आता हे एवढे तुटून पडलेले जे कटिंग आहे ते लावून टाकते याला. वातावरण थंड असल्यामुळे याला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे झालं, पहिला पाहूया. आता याच्यामध्ये टाकायचं पाणी. झाडांची, गुलाबांची काळजी कशी घ्यावी आणि गुलाबांच्या झाडाला काही रोग झाला असेल, मावा कीड पडली असेल किंवा खवल्या कीड पडली असेल तर त्यावरती सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.